मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। काल भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। माझ्यासोबत राजू उंबरकर आहेत, मनसेचे नेते। राजभाऊ, आज दुसरा दिवस आहे, पहिल्या दिवशी कसा रिस्पॉन्स होता, आज काय काय होणार आहे? काल आपण सुद्धा सर्वजण होते कालच्या दौऱ्यामध्ये। अतिशय उत्स्फूर्त असा कार्यकर्त्यामध्ये जल्लोष, नागरिकांमध्ये। काल गोंदिया जिल्हा बंद होता तरीसुद्धा सर्व व्यापारी रस्त्यावर येऊन, सर्व नागरिक रस्त्यावर आलेले आपण पाहिले। एक आकर्षण आणि एक आशा सन्माननीय राजसाहेबांकडनं आज महाराष्ट्र ठेवतोय आणि तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्र राजसाहेबांसोबत आपल्याला दिसतोय। आजच्या दिवशी गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे करून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे साहेबांचा मुक्काम असणार आहे। कालप्रमाणेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन, पत्रकार वगैरे असतील त्यांच्या भेटी घेऊन, काही अडचणी असतील त्या ऐकून साहेबाचा हा दौरा चालत राहील। काल भंडारा गोंदियातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली। आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची आहे। या चारही जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार आहे का तुमच्याकडे आणि उभे करणार आहात का? 100% आम्ही महाराष्ट्रामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 225 ते 250 जागा लढणारच आहोत आणि या विदर्भामध्ये सुद्धा आपण सर्व जागी जागा लढणार आहोत। कालसुद्धा अनेकशे उमेदवार साहेबांना भेटले। आता चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा अनेकशे उमेदवाराचे मला फोन येत आहेत। काही पक्षातले आहेत, काही बाहेरचे आहेत, परंतु त्यांच्या भेटी घालून देणं सुद्धा साहेबांसोबत आमचं सुरू आहे। काही जे मोठे पक्ष आहे, काँग्रेस, भाजप, शिवसेना, दोन्ही शिवसेना, त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते तुमच्याशी काही संपर्कात आहे, असं काय आहे का? तुम्ही जे म्हटलं की इतर पक्षातले नेते, असं काय आहे? असे भरपूरसे उमेदवार म्हणा किंवा नेते म्हणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेतच। ते आपल्याला लवकरच दिसेल। एक मोठा वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळताना आपण पाहाल। तुम्ही तिकडून आलेल्यांना उमेदवारी देणार? चाचपणी सुरू आहे त्याची? असं नाही आहे, शेवटी राजकारण आहे। पहिल्यांदा पक्षांतर्गत उमेदवार चांगला असेल तर त्याला, किंवा पक्षांतर्गत जर कोणी सुचवलं नाव आणि पक्षाची इच्छा असेल तर नक्की करूया। नक्की, खूप खूप धन्यवाद। आज दुसरा दिवस आणि एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूणच राज ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, साकोली, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।